नवरात्रीमध्ये देवीला कडकण्याचा नैवेद्य दाखवला जातो। काही ठिकाणी या कडकण्या मैद्यापासून आणि साखरेपासून बनवतात, पण मी आज तुमच्यासाठी गव्हापासून आणि गुळापासून या कडकण्या तयार करून दाखवणार आहे। अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत बनवून तयार होतात, खूप छान लागतात चवीला। या चविष्ट आणि खुसखुशीत कडकण्या मी कशा बनवणार आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राइब करा। नमस्कार, मी रुपाली तुमचे स्वागत करते आहे रुपालीज किचन रेसिपीजमध्ये। सगळ्यात आधी आपण इथे गुळाचं पाणी तयार करून घेणार आहोत। त्यासाठी मी इथे पाव वाटी गुळ घेतला आहे आणि अगदी तेवढंच मी इथे पाणी घालणार आहे। खूप पाणी करायचं नाही आपल्याला, गुळ फक्त आपल्याला वितळून घ्यायचा आहे, एवढंच गरम करायचं आहे। त्यानंतर आपण हे पाणी गाळून घेणार आहोत। गुळाचं पाणी बनलंय तोपर्यंत आपण इथे पीठ तयार करून घेऊया। एक वाटी मी इथे गव्हाचं पीठ घेतलं आहे, पाव वाटी एवढं मी इथे बेसन पीठ घेतलं आहे आणि 2 ते 3 चमचे मी इथे रवा घेतला आहे। जाड किंवा बारीक कुठलाही रवा इथे वापरू शकता तुम्ही। कोरडं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। त्यानंतर मी इथे 2 चमचे एवढं कडकडीत तुपाचं मोहन घालते आहे। तुम्ही इथे तेलाचंही मोहन घालू शकतात, फक्त कडकडीत करून घालायचं आहे। त्यानंतर हे तुपाचं मोहन गरम असल्यामुळे मी चमचाने मिक्स करते आहे। थोडं कोमट झाल्यानंतर आपण याला हाताने मिक्स करून घेऊया आणि सगळ्या बाजूने आपल्याला लावून घ्यायचं आहे पिठाला व्यवस्थितपणे। अशी मूठ तयार झाली पाहिजे, म्हणजे जेणेकरून कळतं आपल्याला की व्यवस्थित असं मोहन छान झालं आहे। या पद्धतीने तुम्ही कडकण्या केल्या तर त्या अगदी व्यवस्थित अशा खुसखुशीत होतात, कडक होत नाही। हे बघा, अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे आपल्याला। त्यानंतर मी इथे अर्धा चमचा एवढी वेलची पावडर घातली आहे आणि अगदी किंचितचं मीठ घातलं आहे चवीपुरती। जे आपण गुळाचं पाणी तयार केलं होतं तेही आपण थोडं थोडं करून मिक्स करून घ्यायचं आहे आणि असं कडक असा गोळा मळून घ्यायचा आहे आपल्याला। खूप पातळ करायचं नाही आहे, थोडं थोडं करून पाणी मिक्स करत जायचं आहे आपल्याला। जेवढं आपल्याला पाणी लागणार आहे तेवढंच पाणी इथे आपण वापरणार आहोत। इथे आपला पिठाचा गोळा मळून झाला आहे, तुम्ही पाहू शकता। थोडं आपण याला 10 मिनिटं असंच ठेवूया। 10 मिनिटे झाल्यानंतर पीठ आपलं पाहू शकता तुम्ही व्यवस्थित मुरलं आहे। आता आपण याच्या कडकण्या तयार करून घेऊया। अगदी इझिली बघू शकता तुम्ही, पीठ व्यवस्थित असं मळलं जातं आहे, गोळा तयार होतो आहे त्याचा। आता कडकणी तयार करण्यासाठी मी इथे पोळपाटाला तेल लावून घेतलं आहे, जेणेकरून हे पोळपाटाला चिटकू नये। आता आपण इथे एक एक कडकणी तयार करणार आहोत। पुरीपेक्षा आपल्याला पातळ करायचे आहे आणि एका वाटीने मी आकार देऊन घेते आहे, जेणेकरून एकसारखे होतील। तुम्ही अशाही तळू शकता। इथे आपल्याला ही कडकणी फुगू नये म्हणून फोर्कच्या साहाय्याने आपण याला असे इथे होल तयार करणार आहोत। याच्यात मी दाखवायला विसरले आहे, पण मी केलेलं आहे कडकणीला। आणि अजून थोडं लाटून घ्यायचं जेणेकरून पातळ होईल। हे बघा, अशा पद्धतीने सगळ्या कडकण्या इथे तयार करून घेतल्या आहे। आता आपण याला तळूया। आपल्याला मंद आचेवरच तळायचे आहे, जेणेकरून हे छान अशा कुरकुरीत आणि खुसखुशीत होतील। असं दाबून दाबून याला भाजून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित दोन्ही बाजूने। छान असा सोनेरी रंग येईपर्यंत आपण याला तळून घेणार आहोत। अजिबात फुगू द्यायचा नाही आपल्याला। हे बघा, किती सुंदर रंग आला आहे। अशाच आपण सगळ्या कडकण्या तयार करून घेतल्या आहे। तुम्ही पाहू शकता किती छान दिसत आहेत। ते तुम्हाला एक कडकणी इथे तोडून दाखवते आहे, अजिबात तेलकट झाली नाहीये आणि अशी पटकन तुटते। हे बघा, अगदी खुसखुशीत तयार झाली आहे। चावायलाही अगदी सोपी आहे, वातड अजिबात झालेली नाहीये आणि गुळामुळे कडकही झाली नाही। तुम्ही पाहू शकता, तर तेलाचं मोहन तुम्ही व्यवस्थित घातलं तर ही कडकणी खूप छान होते। तर तुम्ही या नवरात्राला माझ्या या पद्धतीने कडकणी नक्की एकदा करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आहे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर लगेचच सबस्क्राइब करा, बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून तुम्हाला माझे असे छान छान स्वादिष्ट व्हिडिओज बघायला मिळतील। आणि पुन्हा एकदा भेटूया अशाच एका स्वादिष्ट रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।